नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आता तुम्हाला बघून कळालंच असेल की आपण आज कोणती रेसिपी करणार आहे। आता याला बीटाचा शिरा किंवा बीटाचा हलवासुद्धा म्हणतात। ही रेसिपी खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे। आता यासाठी मी 2 मोठे साईजचे बीट घेऊन घेतलेले आहे। आता ते साईडने कट करून घ्यायचे आणि दोघंही बीट आपल्याला साल काढून घ्यायचे आहे। अशी पूर्ण साल काढून घ्यायची आणि आता आपल्याला बीट खिसून घ्यायचे आहे। त्यासाठी आता बघा असे लांब खिसून घ्यायचं, म्हणजे जो खीस असतो बीटचा तो छान मोठा आणि लांब सडक पण पडतो। बघा अशा प्रकारे दोघंही बीट खिसून घ्यायचे आहे। बघा किती छान असा खीस तयार झालेला आहे। आता दोघंही बीट खिसून घेतलेले आहे। आता खीस तयार झाल्यावर कढई तापत ठेवायची, त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे, 2 चम्मच तूप टाकायचं आणि त्यावर आता ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहे। इथं मी काजू बदामच घेतलेले आहे। तुम्हाला दुसरे कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकतात, पण हलवा म्हटला की काजू आणि बदामलाच खूप छान टेस्टसुद्धा येते। आता दोघंही तळून घेतलेले आहे। आता यामध्येच आपल्याला बीटाचा खीस सर्व टाकून घ्यायचा आहे। तूप अजून टाकायची गरज नाही, तेवढ्याच तुपामध्ये आपल्याला खीस परतवून घ्यायचं आहे। बघा सर्व खीस टाकलेलं आहे आणि आता छान असा परतवून घेऊ आणि बघा 3-4 मिनटानंतर बीटाच्या खीसला खूप पाणी सुटतं। आता हे पाणी पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे, म्हणजे पूर्ण बीट आपल्याला छान असं बघा असं कोरडं होऊ द्यायचं, म्हणजे बीट व्यवस्थित भाजले गेलेलं आहे आणि पाणीसुद्धा त्याचं पूर्ण आटू द्यायचं। आता यामध्येच आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। आता इथं मी 1 ग्लास दूध टाकलेलं आहे। दूध तापवून घ्यायचं आणि नंतर टाकायचं। आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे बीटाचा खीस आहे ना व्यवस्थित शिजून जातो। आणि आता बघा इथं बीटाचा खीस तर शिजलेला आहे, पण दूध आटायचं बाकी आहे। आता दूध पूर्णपणे आटू द्यायचं आणि नंतर आपल्याला यावर तळलेले काजू बदाम टाकून घ्यायचे आहे। अर्धा चम्मच वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथं बघा बीटाचा खीससुद्धा शिजून तयार आहे, दूधसुद्धा पूर्ण आटून तयार आहे। आता यावरच आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। गूळ मी इथं 1 वाटी घेतलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकतात। गोडाचं प्रमाण तुम्हाला कसं आवडतं त्यावर आहे। आता इथं तुम्ही गुळाऐवजी साखर टाकली तरीसुद्धा चालेल, पण शक्यतोवर बीटाचा हलवा म्हटला की यामध्ये गूळच खूप छान लागतो। आणि आता गुळाचं पाणीसुद्धा पूर्ण झालेलं होतं, ते सुद्धा आटलेलं आहे आणि आता इथं मी थोडंसं खवा टाकलेला आहे। आता तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। बघा कलर किती मस्त आलेला आहे आणि आता बीटाचा हलवा व्यवस्थित तयार झालेला आहे। आता इथंच आपल्याला यावर 1 चम्मच तूप टाकायचं आहे। तूप टाकल्याने हलव्याला खूप छान रंग येतो, रंग तर आहेच आलेला त्याला छान, पण तुपाने एक वेगळीच चकाकी येते। बघा किती छान असा बीटाचा हलवा तयार झालेला आहे। खूप छान आणि सिंपल रेसिपी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे आणि स्वीट्स म्हटलं किंवा गोड म्हटलं तर लहान मुलं आवडीने खातीलच। खूप मस्त रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।